नमस्कार. आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा हा व्हिडिओ केवळ एक सर्वसामान्य राशी भविष्य नाही, तर तुमच्या आयुष्याची दिशा बदलून टाकणारा एक अत्यंत महत्त्वाचा आणि मार्गदर्शक संदेश आहे. जर तुमची रास कुंभ असेल किंवा तुमच्या आयुष्यात साध्या शंकांचे, संघर्षाचे आणि प्रश्नांचे वादळ उठले असेल, तर समजून जा की आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच बनला आहे. कुंभ राशी, आजचे भविष्य आणि या राशीचे गूढ रहस्य समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आजच्या या भागात आपण अशा काही गोष्टींचा उलगडा करणार आहोत ज्या कदाचित आजवर तुम्हाला कोणीही सांगितल्या नसतील. जर तुमच्या शनिदेवांवर आणि तुमच्या कर्मावर पूर्ण विश्वास असेल तर आताच या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये अतिशय श्रद्धेने जय शनिदेव किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग वेळ न दवडता कुंभ राशींच्या या अथांग आणि रहस्यमय प्रवासाला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, ज्योतिषशास्त्रात 12 राशींपैकी कुंभ रास ही सर्वात वेगळी, प्रलब्ध, गूढ आणि परिपक्व मानली जाते. कुंभ ही वायू तत्वाची रास आहे आणि तिचा स्वामी साक्षात कर्म फलदाता शनिदेव आहे. आपण जेव्हा एखाद्या ज्ञानी आणि अभ्यासू व्यक्तीकडे पाहतो तेव्हा आपल्याला वाटते की या माणसाला जर जगातले सगळे काही समजले आहे. पण कुंभ राशीच्या व्यक्तीचं आयुष्य म्हणजे संघर्षातून मिळालेले सोने असते. आज आपण कुंभ राशीत येणाऱ्या 3 अत्यंत महत्त्वाच्या नक्षत्रांचा, घनिष्ठा, शतारका आणि पूर्वा भाद्रपदा यांचा सखोल अभ्यास करणार आहोत. कुंभ राशीत सर्वात पहिले नक्षत्र येते ते म्हणजे धनिष्ठा. धनिष्ठ नक्षत्राचे 2 चरण मकर राशीत असतात आणि उरलेले 2 चरण कुंभ राशीत येतात. प्राचीन ग्रंथामध्ये धनिष्ठाच्या नक्षत्राचे वर्णन करताना अत्यंत परस्पर विरोधी शब्द वापरले गेले आहेत. काही ठिकाणी या लोकांना अत्यंत श्रीमंत, शूर आणि गुणी म्हटले जाते, तर काही ठिकाणी चंचल, हट्टी आणि खादाडवार रेटले आहे. आता तुम्ही पुन्हा विचार कराल की एकच माणूस शूर आणि हट्टी किंवा ज्ञानी आणि खादाड असा कसं असू शकतो? येथेच तर खरा गमतीशीरचा भाग आहे. आधुनिक परिक्षेत्रात याचा अर्थ समजून घेणे गरजेचे आहे. ज्यावेळी माणसाच्या आयुष्यात वैकल्य येते, मानसिक ताण येतो किंवा मनात मोठी घुसमट होते, तेव्हा माणूस स्वतःला सावरण्यासाठी अन्न किंवा इतर गोष्टींचा आसरा घेतो. आजच्या भाषेत सांगायचे तर जेव्हा ऑफिसमध्ये कामाचा प्रचंड ताण असतो किंवा व्यवसायात अस्वस्थता असते, तेव्हा लोक अचानकपणे रात्रीच्या वेळी चमचमीत किंवा फास्ट फूड खायला बाहेर पडतात. हा खादाडपणा नसून मनात साचलेल्या फ्रस्ट्रेशनचा तो एक मार्ग असतो. कुंभ ही वायू रास असल्याने अशा मानसिक तणावांचा थेट परिणाम तुमच्या पोटावर आणि पचन क्षमतेवर होतो. कुंभ राशीच्या लोकांना गॅस होणे, पोट फुगणे किंवा पाय दुखणे अशा तक्रारी नेहमीच उद्भवतात. कारण पोटातील वायू आणि मनात साचलेला ताण यांचा खूप जवळचा संबंध असतो. धनिष्ठ नक्षत्राच्या लोकांना आयुष्यात सहजासहजी काहीच मिळत नाही. त्यांना लोखंडाचे चणे चावावे लागतात. पण लक्षात ठेवा, जोपर्यंत लोखंडाचे चणे चावले आहेत तोपर्यंत यशाच्या शिखरावर पोहोचता येत नाही. जर तुमच्या पत्रिकेत धनिष्ठ नक्षत्रात शनी, राहू किंवा मंगळ यासारखे ग्रह असतील तर सुरुवातीच्या काळात कौटुंबिक किंवा विवाहिक जीवनात प्रचंड अडचण येतात. उदाहरणाचे घ्यायचे झाले तर एखाद्या तरुणाचे स्पर्धा परीक्षेची किंवा मोठ्या व्यवसायाची तयारी सुरू केली, पण सुरुवातीलाच त्याला एका पाठोपाठ एक अपयशाचे चटके बसले. अशा वेळी तो माणूस खचून जातो. पण हीच त्याच्या धनिष्ठ नक्षत्राची परीक्षा असते. या नक्षत्राला सुरुवातीला जीवन जड वाटू लागते, पण सोशिकतेने पुढे गेले तर यश निश्चित मिळते. आता आपण एका अत्यंत रहस्यमय नक्षत्राकडे वळूया. त्याचं नाव आहे शतारका. शतारका म्हणजे तब्बल 100 ताऱ्यांचा समूह. आकाशात एवढे सारे तारे एकत्र असणारे हे एकमेव नक्षत्र आहेत. 100 तारे म्हणजे अफाट ताकद. पण ही ताकद कशी वापरली जाते यावर सर्व काही अवलंबून असते. शतारका नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींना एका गोष्टीचे भयंकर व्यसन असते. पण हे व्यसन दारूचे किंवा जुगाराचे नव्हे, तर हे व्यसन असते अभ्यासाचे, संशोधनाचे, ज्ञानाचे आणि आपल्या कामात परिपूर्ण होण्याचे. ज्याप्रमाणे एखाद्या निष्णात डॉक्टराला रात्रंदिवस नवीन आजारांवर संशोधन करण्याचे व्यसन असते किंवा एखाद्या तज्ज्ञाला नवीन कोडिंग शिकण्याचे व्यसन असते, तसंच शतारका नक्षत्राचे लोक ज्ञानाच्या शोधात अखंड बुडालेले असतात. या नक्षत्राची सर्वात मोठी खासियत म्हणजे हे लोक अत्यंत स्पष्ट वक्ते असतात.
कोणाची खोटी स्तुती करणे, बडेजाऊ करणे, भूलथापा देणे यांना अजिबात जमत नाही. हे लोक स्वामी समर्थांकडे किंवा गजानन महाराजांसारखे देहातीत आणि विरक्त वृत्तीचे असतात. त्यांना जगाच्या बाह्य आकर्षणाचा, कपड्याचा किंवा दागिन्याचा काहीही मोह नसतो. मित्र आणि मैत्रिणींनो, जर तुम्हाला आजचा या ज्योतिषीय उलगडा खरोखरच माहितीपूर्ण वाटत असेल आणि तुमच्या आयुष्याची जुळवणारा वाटत असेल तर कृपया व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. तुमच्या या विषयातील अनुभव काय आहे, तुम्हाला आयुष्यात काय अडचणी येत आहेत ते कमेंट करून नक्की आम्हाला सांगा. तुमच्या एका लाईक आणि कमेंटमुळे आम्हाला असाच उत्तम आणि प्रामाणिक कंटेंट बनवण्यासाठी प्रचंड ऊर्जा मिळते. शतारक नक्षत्रात जर चंद्र किंवा शुक्र यांसारखे सौम्य ग्रह असतील तर माणूस अतिशय शांत आणि संयमी बनतो. पण काही वेळा ही अशांतता घरातील इतर माणसांना त्रासदायक ठरू शकते. समजा एखादा नवरा अत्यंत अभ्यासू, शांत आणि स्वतःच्या जगात राहणारा आहे. त्याची बायको त्याला प्रेमाने म्हणाली, "चला ना, आपण जरा बाहेर फिरायला जाऊ, हॉटेलमध्ये जेवायला जाऊ." त्यावर तो अत्यंत शांतपणे उत्तर देईल, "बाहेर खूप गर्दी आहे, प्रदूषण आहे. त्यापेक्षा घरी बसून पुस्तक वाचलेले चांगले की वाईट यावेळी त्या स्त्रीची काय अवस्था होईल?" शुक्र जर शतारक नक्षत्रात आला तर ग्लॅमरस मेकअप, निष्फळ मौजमजा या सगळ्या गोष्टी निस्तेज होऊन जातात. हा माणूस एखाद्या सुंदर आणि नटलेल्या स्त्रीला थेट सांगेल की हे सगळे क्षणभंगूर आहे. आत्मज्ञानाकडे लक्ष दे. पण यात शतारक नक्षत्रावर जर राहू किंवा केतूचे ग्रहण लागले तर मात्र परिस्थिती भयानक बदलू शकते. देवाने दिलेली अफाट बुद्धिमत्ता आणि ज्ञान यांचा दुरुपयोग केला जाऊ शकतो. एखादा प्रचंड हुशार आणि सुशिक्षित माणूस जेव्हा चुकीच्या मार्गाला लागतो तेव्हा व्यसनाच्या आहारी जाऊन स्वतःचे आणि कुटुंबाचे वाटोळे करतो. जेव्हा समाज म्हणतो की इतका हुशार माणूस असा कसा वाहत गेला, हे सगळे जेव्हा शतारक नक्षत्रातील न्यायाला राहूचे ग्रहण लागते त्याला आपण कुंभ राशीच्या तिसऱ्या आणि अत्यंत प्रगल्भ नक्षत्राकडे वळूया. ते म्हणजे पूर्व भाद्रपदा. कुंभ राशीत या नक्षत्राचा पहिला चरण येतो. पूर्व भाद्रपदा नक्षत्राचे लोक म्हणजे साक्षात संशोधन, शास्त्रज्ञ आणि काटकसरीचे मूर्तिमंत उदाहरण असतात. हे लोक जगाच्या कल्याणासाठी अत्यंत कठोर आणि बारीक संशोधन करू शकतात. उदाहरणार्थ आजच्या आधुनिक वैद्यकीय क्षेत्रात जेव्हा एखाद्या औषधाचा शोध लागतो, जसे की मधुमेहाच्या रुग्णांच्या डोळ्यांच्या पेशीचे रक्षण करण्यासाठी विशेष विटॅमिनच्या गोळ्या बनवणे, तेव्हा त्यामागे वर्षानुवर्षे बायोकेमिस्टिक परिश्रम असतात. हे सूक्ष्म आणि गुंतागुंतीचे संशोधन करण्याचे सामर्थ्य पूर्व भाद्रपद नक्षत्र प्रदान करते. जर तुमच्या पूर्व भाद्रपद नक्षत्रात चंद्र किंवा गुरु असेल तर तुम्ही प्रचंड अभ्यासू आणि व्यासंगी बनता. अशा व्यक्तींचे मूळ क्षेत्र काहीही असो, समजा ती व्यक्ती CA किंवा वकील आहे, पण घरी आल्यावर तिला इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू उघडून जोडण्याची, नवीन गॅजेट्सचा अभ्यास करण्याची किंवा गोड शास्त्रज्ञाचा शोध घेण्याची भारी हौस असते. हे लोक ज्ञानाची कोणतीही सीमा मानत नाहीत. परंतु जर या नक्षत्रावर पापग्रहांची वाईट दृष्टी पडली तर हीच अति अभ्यासाची वृत्ती मानसिक ताण, डोक्याचे आजार किंवा निद्रानाशाचे कारण बनवू शकते. रात्रंदिवस एकाच विचारात घडून गेल्यामुळे मेंदूवर प्रचंड ताण येतो आणि आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणूनच कुंभ राशीच्या सर्व जातकांना आज मी एक अतिशय सोपा, प्रभावी आणि सात्विक उपाय सांगत आहे, जो तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करून यशाचे दरवाजे उघडून घेईल. दर शनिवारी सकाळी किंवा संध्याकाळी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. त्यात थोडेसे काळे मीठ टाका. दररोज सकाळी सूर्योदयानंतर ओम शनिश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. यासोबतच शनिवारी कोणत्याही गरजू किंवा गरिबाला छत्रीचे, चपलाचे किंवा अन्नाचे दान करा. या लहानशा उपायाने तुमच्या पत्रिकेतील शनिदोष शांत होतील, मनातील फ्रस्ट्रेशन आणि ताण निघून जाईल आणि शतारका व पूर्वभद्राच्या नक्षत्राची शुभ फळे तुम्हाला मिळू लागतील. कुंभ राशीचे आयुष्य म्हणजे एका विशाल समुद्रासारखे आहे. सुरुवातीला जितकी संकट, वादळ आणि आव्हाने येतील तितकीच तुमची प्रगती उशिरा का होईना पण अत्यंत भक्कम आणि कायमस्वरूपी होणार आहे. शनिदेव तुम्हाला कधीही फसवणार नाहीत. ते फक्त तुमच्या संयमाची आणि कर्माची परीक्षा घेतात. मला पूर्ण विश्वास आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तर देऊन गेला असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल
तर आत्ताच आपल्या कुंभ राशीच्या सर्व मित्रांनी, मैत्रिणींनो आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच एकाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.